दसरा दिवाळी होणार गोड. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मिळाले अर्थसहाय्य. 4,15,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 170 कोटी रुपये जमा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला असतानाच दसरा दिवाळीच्या तोंडावरती आणखी एक खुशखबर शेतकऱ्यांना आनंद करणारी ठरणार आहे. राज्य शासन पुरस्कृत सोयाबीन व कापूस अर्थसहाय्यापोटी जिल्ह्यातील 4,15,242 शेतकऱ्यांना 170 कोटी 63,96,062 रुपये मिळालेले असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. तुमच्या खात्यावरती सुद्धा सोयाबीन कापूस अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. गोंदिया जिल्ह्यामध्ये 58,000 शेतकऱ्यांना पीएम किसानच्या अनुदानाची प्रतीक्षा. पीएम किसान सन्मान निधी 18व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची वेळ. केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये अनुदान प्राप्त करून दिले जाते. आतापर्यंत या योजनेचे 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. पण जिल्ह्यातील तब्बल 58,000 शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. तर आता लवकरच 18वा हप्ता जमा केला जाणार असून तो सुद्धा मिळणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कारण आता सरकारकडून 18व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली असून हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024 रोजी जमा होणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण नाही केलेली अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळेल. रब्बी हंगामासाठी आवर्तने मिळणार. 5 मध्यम प्रकल्प तुडूंब मोठे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर. कोराडी अद्यापही निम्माच. 38 स्वस्त धान्य दुकानदारांना आनंदाच्या शिद्याची प्रतीक्षा. लाभार्थ्यांमध्ये नाराजी. डोणगाव परिसरात किट पोहोचलीच नाही. हिवरा खुर्द भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेली बस फेरी 8 दिवसांमध्येच बंद. गुटी पारडी गावातील विद्यार्थ्यांची पायपीट. पालकांमध्ये नाराजी. दसरा दिवाळी तोंडावर. नोव्हेंबरपर्यंत रेशन कार्ड धारकांना होणार ज्वारीचे वितरण. अकोला जिल्ह्यात सणासुदीच्या दिवसात सुद्धा रेशनमध्ये गरिबांना मिळत नाही गहू. पावसामुळे उडीद पिकाचे नुकसान. शेतकरी हवालदिल. हिवरखेड येथील चित्र. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. सोयाबीन सुकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. ढगाळ वातावरणामुळे वडेगाव दिग्रस बुद्रुक परिसरातील शेतकरी सोयाबीन काढण्याची घाई करत आहेत. काढलेले सोयाबीन ओलसर असल्याने सुकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. व्हीके नंबर जनरेट होईना, अनुदान मिळेना. खंडाळा येथील शेतकरी धडकले तेल्हारा तहसील कार्यालयामध्ये. शासनाकडून अतिवृष्टीची मदत मिळवण्याकरता व्हीके नंबर जनरेट करणे गरजेचे आहे, परंतु 2-3 वेळा व्हीके नंबर देऊन सुद्धा काहीच उपयोग होत नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहे. त्यामुळे कोणत्या कारणामुळे नंबर जनरेट होत नाही याची आम्हाला माहिती द्यावी, अशा आशयाचे निवेदन खंडाळा येथील शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसीलदार यांना मंगळवारी सादर केलेले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 11,500 शेतकरी खात्यावर 47 कोटी प्रोत्साहन लाभ. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मदत. हिंगोली जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 11,836 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 46 कोटी 70 लाख रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ राज्य शासनाच्या वतीने जमा करण्यात आलेला आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 लाख रुपये जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. 5,000 युवकांनी केले होते अर्ज. 2,000 बेरोजगारांना मिळाला रोजगार. शोधता शोधून सुद्धा मजूर मिळेनात. शेतकऱ्यांची शेती कामे आटोपेनात. वरुण राजा फिरला माघारी. सोयाबीन काढणीला शेती शिवारामध्ये आला वेग. राज्यामध्ये मागील 8 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे. यामुळे परिसरामध्ये सोयाबीन काढणीला आता वेग आलेला आहे, परंतु अधिकचे पैसे देऊन सुद्धा मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला असून कुटुंबातील सदस्यांना सोयाबीन काढणीसाठी घेऊन जावे लागत आहे. अनुदानाचा प्रश्न लागला मार्गी. निराधार लाभार्थ्यांचा दसरा दिवाळी सण होणार गोड. सरासरी 44.80%, तर जिल्हा बँकेकडून सर्वाधिक 84% वाटप. 93,000 शेतकऱ्यांना 585 कोटी 97 लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप. चालू खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना 1,308 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. आजवर बँकांनी उद्दिष्टाच्या 44.80% पीक कर्ज वाटप केलेले असून जालना जिल्ह्यातील 93,039 शेतकऱ्यांना 585 कोटी 97 लाख 96 हजार रुपयांचे पीक कर्ज मिळालेले आहे. सोयाबीनमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. शेतकरी चिंताग्रस्त. भाववाढीच्या प्रतीक्षेत. मागच्या वर्षीची सोयाबीन आहे तशीच पडून.
यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन किमान 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल विकली जाईल अशी आशा होती। मात्र कोणत्या शेतमालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे। शासनाने सोयाबीनला किमान 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या मते सोयाबीन व कापसाला किती हमी भाव मिळायला हवा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत 31.224 दलघमी पाणी सोडले। पाऊस ओसरला, आवक कमी होताच दरवाजे बंद। मांजरा भरल्यानंतर 1 TMC पाणी कर्नाटकात। आनंदाचा शिदा मिळणार, साखरेचा गोडवा वाढणार, रेशनधारकांचा दसरा होणार गोड। 3 किलो साखर वाटप होणार। 6 महिन्यापासून रेशन दुकानातून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना साखर मिळालेली नाही। आता एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कोट्यापैकी एप्रिल व मे या 2 महिन्यांचे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये एकाच वेळी 2 किलो साखर मिळणार असल्याने साखरेचा गोडवा वाढणार असून नवरात्री तसेच दसरा सुद्धा गोड होणार आहे। खरीप पिकांची हंगामी पैसेवारी 48%, अंतिम पैसेवारीकडे लागले शेतकऱ्यांचे लक्ष। कापूस सोयाबीन अनुदानासाठी कृषी विभागाकडे संमतीपत्रांचा पडला पाऊस। मानवत तालुक्यातील 34,000 शेतकऱ्यांचा समावेश, काहींना अजूनही प्रतीक्षा। गतवर्षी कापूस सोयाबीनचा दर पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। यासाठी शेतकऱ्यांना संमतीपत्र देण्याचे आवाहन सुद्धा केलेले होते। यानुसार तालुक्यातील 34,679 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे संमतीपत्र दाखल केलेले आहे। सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान वितरित होत असले तरी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे। सोयाबीन, मूग, उडदाची 10 ऑक्टोबर पासून खरेदी, 1 ऑक्टोबर पासून ऑनलाईन नोंदणी, 7 जानेवारी 2025 पर्यंत खरेदीची प्रक्रिया। खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्याचे बजेट कोलमडले, खिशाला बसते झळ, सणासुदीच्या काळामध्ये वाढले दर। चंद्रपूर जिल्ह्यातील 891 वीज ग्राहक झाले स्वावलंबी, घराच्या छतावर झाली सौर ऊर्जा निर्मिती, योजनेला मिळतोय जिल्ह्यातून प्रतिसाद। शासन निर्णय निर्गमित, आता मिळणार 4 लाख रुपये। अखेर मागासवर्गीयांच्या सिंचन विहीर अनुदानामध्ये वाढ। अनुसूचित जाती जमातीकरता सिंचन विहीर बांधकामाकरिता 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळालेले होते। मात्र 30 सप्टेंबरला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याने 1 ऑक्टोबरला शासन निर्णय निघालेला आहे। त्यानुसार अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांकरिता सिंचन विहीर अनुदानामध्ये भरीव वाढ झालेली असून 4 लाख रुपये अनुदान चालू वर्षामध्ये मिळणार आहे। घरकुलाचा लाभ कधी मिळणार? करंजीवासियांचा सवाल। सर्वे झाला तरीही लाभ मिळेना। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 600च्या वर गावात आता मिळणार सुपरफास्ट इंटरनेटची सुविधा। डिजिटलायझेशनवर भर, केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी। शेतकऱ्यांना मिळाली योजनांची माहिती, खते बियाणांचे वितरण। दुर्गम भागातील जांभळी येथे कार्यक्रम। गोंदिया जिल्ह्यामध्ये 5,500 हेक्टरवरील पिकांना फटका, पावसामुळे लांबले पंचनामे। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होणार। ड्राय झोनमधील 7,000 हेक्टर शेती शिवार होणार आता पाणीदार। 500 कोटींचा प्रकल्प मंजूर। आर्वीसह कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या व तुम्ही आपली बातमी कुठून बघतायत आम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।